कसं वाटलं? अंपायरिंग केली उद्या ब्लॉक काढू ना आपण आपली मॅचच्या वेळेस. तर गाईज आम्ही हाय इथं बसलेलो सध्या. तर मी स्वतःहून सकाळपासून अंपायरिंग केली आणि एवढं भारी वाटलं ना मला मनापासून. खूप छान वाटलं मला. खूप छान. तर पण आमचा गोलू कसा आहे, जरा गोलूचा पेपर होता त्याच्यामुळं आमचा गोलू थोडा उशीर आला. तर हे आमच्या डोळ्याचा नजारा पाहून आम्हाला लयच भारी वाटतं. पार एवढीशे पोरं आम्हाला जेव्हा क्रिकेट माहित नव्हतं तीच पोरं आज त्या हाईटीची पोरं पार अख्खा हात फिरून बॉल करतात, बॉलिंग टाकतात आणि ते बी अख्ख्या पिच पर्यंत त्यांचा बॉल पोहोचतो. हे बघून कधी कधी असं एकदम मनाला एवढं बरं वाटतं ना, हा बाबा आपल्या एरियात कुठं ना काही ना काय आहेच. नाही तर आजकालची बाहेरची पोरं म्हणले की गुन्हेगारी हे तेच करतात. तर आपल्या इथली पोरं क्रिकेट खेळतात. तसं आमचा पवन भाऊ एकदा त्याला बघून कोण म्हणणार का हा क्रिकेट खेळतो म्हणून. मग कोण खेळ मग काय करतो हा भाऊ करतो. बोललो असं जाऊ द्या काही हो दाताळ्या. कॉलेजच्या बाहेर दिसतं जाऊन थांबतो भाऊ. एक कॉलेज सुटला की त्यावर दुसरा कॉलेज सुटला की तिथं दिसणार तुम्हाला. ते स्कोरिंग कर. नो बॉल त्या बाबतीत तर काय शक्यच नाही गाईज. कारण कॉलेज आपलंय म्हणल्यास राडा आपलाच झाला पाहिजे बस. मग येडा आहे का तू? कॉलेज आपलंय म्हणल्यास राडा आपलाच झाला पाहिजे. तर आज ह्या मॅचला अंपायरिंगला गेले आमचे टीमचे अखिल गोकुळनगर टीमचे कप्तान अथर्व दादा भंडलकर आणि त्यांची साथ द्यायला गेले थर्ड अंपायर सोनू शिवशरण, रितेश शिवशरण. फक्त तुम्ही असं शेवटपर्यंत साथ देत राहा. आपण असंच अजून पुढं मॅच भरवत जाऊ. ते आर्यनला इकडे घे. काय बघतोय आर्यन इकडे साथ द्या तुम्ही. एक दिवस आपला वारजे ह्या क्रिकेटच्या नावात लय मोठा जाणार, लय वरती जाणार. तर साथ द्या. 36 तर हे आमचे तर हे आमच्या टीमचे आयकॉन बॅट्समॅन शुभम दादा डोळसकर. नाही का ते आयकॉनची एक व्हिडिओ होती ते कोकणी असतो तो. आमचे इथं कुठं आहे व्हिडिओ चालू. आमचे आयकॉन बॅट्समॅन आमच्या टीमचे मेन ओपनर शुभम दादा डोळसकर. थोडासा इकडे तोंड करा तिथं व्हिडिओ मध्ये नाही का. तर तुम्हाला कसं खूप छान आहे. वडापाव खूप छान आहे. मिरच्या पण नाही दिल्या. ते बी नाही दिले. मागच्या लॉटला पण मागच्या लॉटला पण मिरच्या नव्हत्या. अरे दिले होते. फेर फुगली बघ. खाऊ कमी खा वडापाव जरा. आमच्या टीमचे कॅप्टन अथर्व दादा भंडलकर. काय झालं ते बघा ह्या वडापावच्या नादात. 3 रन कधी पळून होत नाही, पण ते मॅच असेल तर पळून 3 काय 4 बी घेऊ शकते. पण त्यांच्या ढेरकडे जाऊ नका कधी. शिवाय देऊ काय नको. झालं ते बघा की राव. डॉट करणे 14 मध्ये 12. 4 बॉल 12. नो बॉल रन आउट. तर गोलू गाइस ब्लॉक बंद करतो आता आम्ही. मिलते हैं अगले ब्लॉक में.